हेलो हेलो आइकॉन खिलाड़ी है, हेलो जयपुर भी निकाय देखिए, दोनों तरफ हेलो पैटर्न अच्छा है, एक्स और हेलो नेक्स्ट की लड़ाई नहीं है, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई, साप और तिवली के बीच की लड़ाई है, लोहा लोही को टकराएगा, बेस्ट वर्सेस बेस्ट, इस सुपर गेम की उड़ा आसमान की तरफ, ऑन साइड की तरफ खेल दिया, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, ओम पांडे, गेंद बाउंड्री हेलो के बाहर, हेलो हेलो आसमान की तरफ इशारा है, हेलो आज का सूरज हमारा है, कल किसने देगा, आज की शाम हमारी शानदार स्ट्रोक, हेलो जबरदस्त स्ट्रोक था, दो गेंदों के ऊपर वो स्ट्रगल कर रहे थे, हेलो उसके बाद तीसरी गेंद के ऊपर वो चक्का लगाया गया, गजब का स्ट्रोक था, पीछे पट्टी भी गेंद थी, उसके ऊपर वो पुल का स्ट्रोक पुल किया, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पुल किया, ओम पांडे, बाबा मोरे, इनके बीच की हेलो जो जुगलबंदी है, इनके बीच का जो संघर्ष है, तीसरी गेंद के ऊपर वो इरादा स्पष्ट किया, हम वादे नहीं इरादे लेकर आए गए, मैदान किसी का भी हो, धमाका मेरा होगा। हेलो हेलो थँक यू. कुठून बघा दादा नंतर बोला अजून सेट नाही केला आहे
तो सुकून मिलेगा, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जा सकता है गेम। और दोनों बल्लेबाज बड़ी शॉट के लिए कोशिश कर रहे हैं। आरफ शेख अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं। दूसरे ओवर के अंदर आए और 2 गेंदों में इन्होंने 2 ही रन दिए गए। स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर चल रहा है। रामजान की गांव खड़ी पहले बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा भी विकल्प का इस्तेमाल हुआ, चेंज ऑफ पेस का इस्तेमाल हुआ। ओम पांडे लगातार दुविधा महसूस कर रहे। दोनों बल्लेबाज स्ट्रगल कर रहे, दोनों बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं, थोड़ी सी दुविधा महसूस कर रहे हैं। और सिंगल डबल के साथ स्कोरबोर्ड का चलाने का काम चल रहा है। बढ़ती का नाम जिंदगी, जीवन की निशानी प्रगति, प्रगति की निशानी विस्तार। 11 नो लॉस। सेकेंड ओवर प्रोग्रेस। आरफ शेख आगे की तरफ गेंद है, ऑन साइड की तरफ खेल दिया, स्लॉट में गेंद दी, पार्किंग प्लॉट पर, सड़क पे खड़क अक्षय राठौड़, राउडी राठौड़ का वार, गेंद बॉर्डर के बाहर 6। शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक है। आगे की तरफ गेंद थी, स्लॉट में गेंद थी, अक्षय राठौड़ अब जाकर राउडी राठौड़ की तरह नजर आ रहे हैं। शानदार बल्लेबाजी कर रहे रामजान के गांवखड़ी के लिए प्रारंभिक बैटर के रूप में आए थे। टेनिस क्रिकेट .in पर आपने देखा जिस तरीके से वो छक्का लगाया गया, इरादे स्पष्ट है। आरफ शेख के खिलाफ इन्होंने छक्का लगाया, यानी कॉन्फिडेंस अब जाकर 7वें आसमान पर रहेगा। अक्षय राठौड़ 4 गेंदों में 7 पर गिर रहे। ओम पांडे 6 गेंदों का सामना किया, 9 पर बल्लेबाजी कर रहे गए। आरफ के खिलाफ 4 गेंदों में 9 रन आए गए ओवर द विकेट। गति परिवर्तन, टप्पा बिल्कुल अच्छा रखा गया, लाइन बिल्कुल अच्छी थी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे गए। और अब जाकर गेंदबाज जो है ना वो बल्लेबाज को पढ़ने का काम कर रहे हैं। अच्छे लोग, अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती है, अच्छे लोगों को समझने की जरूरत है, अच्छी किताबों को पढ़ने की जरूरत है। आरफ शेख के खिलाफ आपको खेलना गए, उनको रीड करने की जरूरत है। 5 गेंदों के बाद 9 रन। बैकफुट पर चले गए बहुत ही खूबसूरती के साथ, ऑन साइड की तरफ खेल दिया, काउ कॉर्नर पर फील्डर गए, उनके सर के ऊपर से मस्तक में दस्तक, गेंद बाउंड्री के बाहर, ये लेगा शानदार 4-4। टेनिस क्रिकेट .in पर देखे अक्षय राठौड़ बैकफुट पर चले गए थे बहुत ही खूबसूरती के साथ, ऑन साइड पर खेला, फील्डर थे, उनके पास कोई मौका नहीं है, सर के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में चले गए। इसके पहले अक्षय राठौड़ ने वो छक्का लगाया और अब जाकर वो आखिरी गेंद के ऊपर वो चौका लगाया। 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद फिलहाल स्कोर 21 पर पहुंच गया। रामजान की गांवखड़ी पहले बल्लेबाजी करे गए, अक्षय राठौड़ 11 पर बल्लेबाजी करे, ओम पांडे 9 पर गए। साझेदारी बनी है, घर में आंगन का, जीवन में साली का, खाने में थाली का। क्रिकेट में पार्टनरशिप को बहुत ज्यादा महत्व है। साझेदारी बनेगी, रन अपने आप बनेगी। साझेदारी नहीं बनेगी तो बिल्कुल वो दुविधा बन सकती है। 2 ओवर का खेल समाप्त, 21 रन। स्टार्ट अच्छा भाग है, नदी को बहने के लिए झरने की जरूरत है, अच्छे मैच को जिताने के लिए वो अच्छे स्टार्ट की जरूरत है। ओम पांडे, अक्षय राठौड़ स्ट्राइक के रेट पर बल्लेबाज ओम है प्रारंभिक बैटर। और तीसरे ओवर के अंदर अब जाकर टीम के कप्तान गौरव मडवी आए गए। इनके पास भी वो काबिलियत है, मैंने इनको देखा है पिछले कई टूर्नामेंट के अंदर। रबर बॉल का जो पहला टूर्नामेंट रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर हुआ उसके अंदर भी गौरव मडवी का प्रदर्शन बहुत अच्छा था। और अब जाकर खुद की टीम के लिए आए हैं। जय भैरी मुरुगवाड़ा, रत्नागिरी के अंदर जय भैरी मुरुगवाड़ा का नाम चर्चे में है। रामजान की गांवखड़ी का जो नाम है वो चर्चे में है। और आज पहले मुकाबले में रेनी सीजन चैंपियन ट्रॉफी के अंदर वो आपस में खेल रहे हैं। अब जाकर कोई एक जीतेगा, किसी एक का सफर समाप्त होगा। तीसरे ओवर को शुरुआत गौरव मडवी आए गए, 21 रन बगैर किसी नुकसान के। पहली गेंद थोड़ी सी धीमे रफ्तार वाली गेंद थी, हवा में गए, ले लिया कैच। मिस्टर स्ट्रोक था, बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी, पीछे विकेट कीपर थे, उन्होंने खेल खलास किया। ओम पांडे का शिकार हुआ, गौरव मडवी आए, पहली गेंद के ऊपर सफलता। ओम बैक टू पवेलियन।
हेलो हेलो थँक यू डीजे थँक यू डीजे के ऊपर उनको विकेट मिला, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा। ओम पांडे आउट हुए और उसके बाद वो डकआउट में वो चर्चा भी हुई। नए बल्लेबाज 30 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए अजीत मोहिते चले गए। आइकॉन खिलाड़ी आउट हुए, उसकी जगह लेकर तीसरे नंबर पर अजीत मोहिते चले गए। तीसरा नंबर बहुत ही इंपॉर्टेंट नंबर है, जिम्मेदारी वाला नंबर है। और क्या अजीत मोहिते इस नंबर पर वो जिम्मेदारी पर आए गए, अच्छी बल्लेबाजी करेंगे क्या। और सबसे इंपॉर्टेंट क्या है, इस टूर्नामेंट का जो रूल है, बी अ किंग ओवर, वो ओवर इंपॉर्टेंट है। गौरव मडवी ओवर द विकेट। पहली गेंद थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, विकेट के पीछे विकेट कीपर अपील करते हुए नजर आ रहे हैं। अंपायर के ऊपर दबाव बना रह गए। ऑफिशियल अंपायर ने कहा ना मुन्ना ना। विकेट के पीछे विकेट कीपर बिल्कुल वो छलांग लगाते हुए नजर आए। एक्शन रिप्ले में टेनिस क्रिकेट .in पर देखेंगे क्या हुआ था। पहली गेंद के ऊपर विकेट, दूसरी गेंद टप्पा खाने के बाद अजीत मोहिते के खिलाफ वो कैप को लगे, बिल्कुल कैप को लगने के बाद विकेट कीपर के 10 स्थानों में चले गए। दोनों एंगल से दिखाया जा रहा है। देखिए दूसरे कैमरामैन ने जिस तरीके से वो दृश्य आपके सामने दिखाए। टेनिस क्रिकेट .in है तो सब कुछ मुमकिन है, नामुमकिन कुछ नहीं है। पटकी हुई गेंद थी, बैकफुट पर अजीत मोहिते चले गए। इस गेंद को टैप किया, गेंद मिड ऑफ की तरफ चले गए। सिंगल लेने में कामयाब हुए। अजीत मोहिते ने अपना खाता खोला और तीसरे ओवर के अंदर अब जाकर स्कोर कार्ड 22 रन 1 विकेट के नुकसान पर। साझेदारी तो तोड़ी गई, मैंने वही जिक्र किया था। साझेदारी बनेगी, भागीदारी बनेगी, पार्टनरशिप होगी तो रन बनेंगे। उसके बाद गौरव मडवी आए। गौरव मडवी ने पहली गेंद के ऊपर वो शिकार किया। इस ओवर के अंदर अच्छी गेंदबाजी करे गौरव मडवी। पहली गेंद के ऊपर वो डब्ल्यू यानी शिकार विकेट मिला। दूसरी गेंद अजीत मोहिते के खिलाफ वो बिंदी गेंद। तीसरी गेंद के ऊपर वो सिंगल। अक्षय राठौड़ प्रारंभिक बैटर हैं। तीसरे ओवर के अंदर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। फील्डिंग पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर एक खिलाड़ी है। डायरे के अंदर शॉर्ट मिड विकेट का खिलाड़ी स्लिमिट ऑन पर रखा। बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। 22 रन बने गए। तीसरा ओवर चल रहा है, 5 ओवर का वो एक इनिंग। 2026 का चैंपियन रेनी ट्रॉफी रत्नागिरी सीजन 5 पांचवा संस्करण। ओवर द विकेट वो अच्छी गेंद थी, बल्ले का स्विंग अच्छा था, ऑन साइड पर खेलना चाहते हैं अक्षय राठौड़। बिल्कुल वो टाइमिंग अच्छा नहीं कर पा रहे। विकेट कीपर जब तक थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ एक सिंगल चुराया। ये हमारे कैमरामैन टेनिस क्रिकेट .in के इनको दिखाया जा रहा है। मैंने वही कहा, टेनिस क्रिकेट .in है तो सब कुछ मुमकिन है, नामुमकिन कुछ नहीं है। टेनिस क्रिकेट .in की दुनिया अलग है। संतोष नानेकर और उनकी पूरी टीम। गौरव मडवी तैयार और ज्यादा हो गया। हमारे ऑफिशियल अंपायर अब जाकर नो बॉल का इशारा करेंगे। ज्यादा ऊपर की तरफ चली गई और उसके बाद वो शॉट खेला गया, वो पीछे की तरफ चला गया। जो आपके पास है वो लाजवाब है, जो आपके पास नहीं है वो बिल्कुल खौफ है। ये देखे ज्यादा करने की कोशिश और उसके अंदर ऊपर कर बैठे तो नो बॉल का इशारा होगा। नया कुछ नहीं करना है, नया करोगे तो बिल्कुल वो फंस जाओगे। 25 रन 1 विकेट के नुकसान पर गौरव मडवी इसके पहले अच्छा ओवर कर रहे थे। फ्रीड की गेंद, गति परिवर्तन का इस्तेमाल हुआ। फ्रीड की गेंद है, मिस्टा स्ट्रोक है, फील्डर मौजूद है, कैच तो लिया गया। फ्रीड की गेंद थी, उसके ऊपर अजीत मोहिते का वो स्ट्रोक उतना अच्छा नहीं था, कैच लिया गया। उसके बाद दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए गए। 27 पर स्कोर कार्ड पहुंच गया। तीसरा ओवर चल रहा है। गौरव मडवी अपने फील्डर के साथ बातचीत कर रहे हैं। 27 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 3। एक बार फिर गति परिवर्तन का इस्तेमाल, चेंज ऑफ पेस का इस्तेमाल। गौरव मडवी के लिए तालियां बज रही है। जय भैरी मुरुगवाड़ा जबरदस्त गेंदबाजी करे। 3 ओवर का केस समाप्त। 9 के अवसर से 27 रन रामजान के गांव कड़े 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू कॉम्बॉक्स। चेक चेक, आवाज बढ़वा जरा प्लीज। चेक चेक। लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज पूजा स्पोर्ट चिंचगरी, आपण टॉससाठी सज्ज राहा। पूजा स्पोर्ट चिंचगरी, लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज
अतिशय महत्त्वाचा सामना. 5वा मॅच देखील महत्त्वाचा असणार आहे. लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज आणि पूजा स्पोर्ट चिंचगरी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी तयार राहायचं आहे आणि काही बदल करायचे असेल तर निश्चितच करून घ्या. आपल्या लिस्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे प्लेइंग इलेव्हनची लिस्ट ती अपडेट करून घ्यायची आहे. पूजा स्पोर्ट चिंचगरी लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज यानंतर होणारा महत्त्वाचा सामना. ओ टू कम बॉक्स. शुक्रिया प्रशांत नादोडे सर, बहुत मजा आएगा. 27 रन बने, 1 विकेट के नुकसान पर. जय भैरी मुरुगवाड़ा. टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया गया. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण पाहू शकता मराठीचा घोडाबाद चंद्रकांत शेट्टे सर देखील आहे. बी अ किंग ओव्हरचा इशारा केला गेला. क्रांती क्रीडा मंडळ घाटकोपर त्यानं तो पुरस्कार जाहीर केला. फार अभिमानाची गोष्ट आहे. एका समालोचकाला तो पुरस्कार मिळाला की सगळ्यांना प्राऊड वाटतो की समालोचकाची देखील लाईफ आहे आणि त्याच्याकरता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रयत्न कोण करत असेल रत्नागिरीचे समालोचन करता तर दीपक पवार साहब आहेत. मैच की तरफ जाएंगे. बी अ किंग ओवर का इशारा किया गया. पहले गेंद के ऊपर सूरज वागदार है, ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर चले गए, क्रीज के कोने का ज़्यादा इस्तेमाल किया गया. वाइट बॉल का इशारा हुआ. बी अ किंग ओवर है, चैलेंज ओवर है. इस ओवर के अंदर 14 बनाओगे तो 4+ में जाओगे. 14 रन नहीं बने ये तो वो 4 माइनस प्लस माइनस का खेल. 28 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर गए अक्षय राठौड़. अजीत मोहिते नॉन स्ट्राइकर रेड पर. पटकी हुई गेंद ऑन साइड की तरफ खेल दिया. जबरदस्त स्ट्रोक है. छक्का या सिक्सर या 6 का इशारा हुआ. गगनचुंबी सिक्सर. अक्षय राठौड़ एक ही मारा, खींच के मारा, वो भी सॉलिड मारा. tenniscricket.in पर देखे जिस तरीके से वो स्ट्रोक खेला गया. पटकी हुई गेंद शॉट ऑफ पुल किया. जबरदस्त स्ट्रोक. अक्षय राठौड़ नाम तो आपने सुना होगा. जबरदस्त बल्लेबाजी कर रहे गए. सूरज वागदारी का स्वागत किया गया. सूरज वागदारी ने सवाल पूछा क्या मेरा स्वागत नहीं होगा. इन्होंने कहा बिल्कुल वो स्वैग से करेगा आपका स्वागत. राम जानकी गावखड़ी टीम के बिल्कुल करता धरता अक्षय राठौड़ है. 8 गेंदों में 18 पर खेल रहे. 34 रन 1 विकेट के नुकसान पर. 1 गेंद में वो 7 रन अब तक आए गए. अब जाकर दबाव बी अ किंग ओवर में गेंदबाजों पर चला गया. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अक्षय राठौड़. सूरज वागदारी का स्वागत किया. ओवर नंबर 4 का खेल. 34 रन 1 विकेट के नुकसान पर. फील्डिंग स्क्वायर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉन्ग ऑन. ऑन साइड पर 5 खिलाड़ी मौजूद है. ओवर द विकेट. आगे की तरफ गेंद दी. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टाइमिंग उतना अच्छा नहीं कर पाए. गेंद टप्पा खाने के बाद लॉन्ग ऑन के फील्डर गौरव मडवी के हाथों में चली गई. थ्रो अच्छा नहीं था. बैकअप के लिए, प्रोटेक्शन के लिए खिलाड़ी थे. सिंगल लिया गया और सिंगल के साथ अब जाकर स्कोर राम जानकी गावकड़ी 35 पर पहुंच गए. अक्षय राठौड़ जिम्मेदारी उठा रहे हैं. अपनी टीम की जो जिम्मेदारी है उनके कंधों पर चली गई. 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अजीत मोहिते का बल्ला अभी भी खामोश है. सामने की तरफ खेल दिया. मिस्टर स्ट्रोक के हवा में गए. फील्डर गेंद के नीचे आते हुए स्मिथ शिवलकर ले लिया कैच. बल्लेबाज अजीत मोहिते का शिकार हुआ. बैटिंग करने वाली टीम को दूसरा झटका लगा. अजीत मोहिते बैक टू पवेलियन. अजीत मोहिते ने निराश किया. 6 गेंदों का सामना किया. 4 रन बनाए गए. सामने की तरफ खेलना चाहते थे. सीधे बल्ले का इस्तेमाल हुआ. ज़्यादा ऊपर की तरफ चले गए. उसके बाद वाइदिश लॉन्ग ऑफ पर स्मिथ शिवलकर उन्होंने अच्छा जजमेंट किया और अच्छा कैच वो बाउंड्री लाइन पर. अजीत मोहिते आउट होकर डकआउट की तरफ चले गए. 4था ओवर चल रहा है. बी अ किंग ओवर और उसके अंदर अजीत मोहिते का शिकार सूरज वागदारे ने किया. अजीत मोहिते ने निराश किया. पहले ओम पांडे ने 9 रन बनाए. ये ऑल इंडिया आइकॉन के खिलाड़ी है. उन्होंने बिल्कुल जो 2 आइकॉन खिलाड़ी है उन्होंने थोड़ा सा निराश किया है. उनके ऊपर वो दारोमदार था. नए बल्लेबाजी करने के लिए, बैटिंग करने के लिए अब जाकर 4थे नंबर पर शुभम आमरे. सूरज वागदारे अब तक 3 गेंदों के अंदर इस ओवर में वो 8 रन आए गए. 14 का टारगेट है बी अ किंग ओवर का. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओवर द विकेट. ओ बल्ला घूमा, ब्लाइंड स्ट्रोक. बल्ला घूमा, दिल झूमा, मुकद्दर रूटा, सपना टूटा.
गेंद देखिए कहाँ पर थी, बल्ला कहाँ पर चला गया, ब्लाइंड स्ट्रोक था, ज्यादा बाहर जाकर खेलने की कोशिश। 4 गेंदों में 8 रन दिए, अब 2 गेंदों में 6 बनाओगे तो प्लस में जाओगे। इस ओवर की अगली गेंद पटकी हुई गेंद थी, ऑन साइड की तरफ हुक करना चाहते थे, गेंद पीछे की तरफ चली गई डिक्लेयर जोन में। शुभम आमरे बल्लेबाजी करने के लिए आए, 2 गेंदों में 1 ही रन बनाए। रामजानकी गावखड़ी अब जाकर वो चैलेंज 14 रनों का जो चैलेंज है उसके लिए वो 5 रन बनाने जरूरी है। आपको अगर प्लस में जाना है, बढ़ती का नाम जिंदगी है, जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, आगे बढ़ाना है तो वो सिक्सर लगाना होगा। अगर नहीं लगाओगे तो माइनस में भी जाओगे, प्लस माइनस का खेल। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज शुभम आमरे, सूरज वागदारे ओवर द विकेट। कुछ ज्यादा हो गया, पीछे पटकी गई गेंद, व्हाइट बॉल का इशारा होगा, ज्यादा ऊपर चली गई। अग्नि परीक्षा बाउंसर से देना चाहते थे, आपट बार तो वापर झाला, आपट बार योग्य ठिकाणी फुटला नाही आहे। सूरज वागदारे अब चैलेंज कंप्लीट करने के लिए वो 4 रन चाहिए, स्कोर कार्ड 37 रन, 2 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम राम जानकी गावखड़ी, स्ट्राइक रेट पर शुभम आमरे, नॉन स्ट्राइक रेट पर अक्षय राठौड़, सूरज वागदारे ओवर द विकेट। आगे की तरफ गेंद थी, स्लॉट में गेंद थी, उतना अच्छा स्ट्रोक नहीं, गेंद पीछे की तरफ चली गई। यहां से बी अ किंग ओवर के अंदर आपने बनाए गए 11 रन, यानी वो आपको माइनस की तरफ जाना होगा। रबर बॉल है तो रबर बॉल का डबल वार भी है, माइनस के बाद अब जाकर स्कोर 4 ओवर का खेल समाप्त। राम जानकी गावखडी 34 रन, 2 विकेट के नुकसान पर। 4 धावा जे धावा बनवण्यात आले ते वजा देखील झालेले आहेत, चुकीला माफी नाही आहे, चूक केली कुठेतरी लगेच उत्तर दिलं जाणार आहे। आणि आता 11 धावा तुम्ही बनवलेल्या आहेत। थँक्यू कॉम्बॉक्स. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती बस सुरू आहे, अर्थात त्याचं धावतं म्हणणंही तुम्ही ऐकताय. यानंतर पूजा स्पोर्ट चिंचगरी आणि लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज अतिशय महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहायचे. चिंचगरी संघाचा कॅप्टन आणि नाणी संघाचा संघनायक आपण टॉससाठी तयार आहात. थँक्यू. लाईफलाईन चॅलेंजर नाणीज आणि त्याचबरोबर प्रवीण भाटकर पूजा स्पोर्ट चिंचगड दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आज शेवटचा षटक समाप्त झाला की लगेच टॉस केलं जाणार आहे. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय, 34 धावा धावफलक्यावरती आहेत. वेलकम बैक सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे चैंपियन रणजी ट्रॉफी रत्नागिरी 2026 का अद्भुत नजारा. निर्णायक ओवर लेकर गौरव मडवी तैयार, और पहली गेंद के ऊपर रफ्तार का इस्तेमाल, आगे की तरफ गेंदबाजी कर रहे गए, शानदार गेंदबाजी कर रहे गए. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. टेनिस क्रिकेट .in पर बल्ला हवा में घुमा, 34 नंबर से गेंद विकेट के ऊपर आरव शेख के हाथों में चली गई. रन बनाने का कोई अवसर नहीं था. 5वां ओवर निर्णायक ओवर चल रहा है, आखिरी ओवर. आगे की तरफ गेंद सीधे बल्ले का इस्तेमाल हुआ, फील्डर मौजूद है, लॉन्ग ऑन पर ले लिया कैच. अक्षय राठौड़ की 19 रनों की पारी का अंत होता, 34 रनों पर राम जानकी गावखड़ी की उम्मीदों को लगने वाला ये और एक झटका, तीसरा झटका, तीसरा ब्रेक थ्रो. अक्षय राठौड़ बैक टू पवेलियन. एक्शन रिप्ले में देखिए टेनिस क्रिकेट .in पर गौरव मडवी अच्छी गेंदबाजी करे गए, सीधे बल्ले का इस्तेमाल किया गया था, पिछला पे थोड़ा सा डाउन चला गया था, टाइमिंग उतना अच्छा नहीं कर पाए थे. वायदेश लॉन्ग ऑन पर जो फील्डर थे उन्होंने बहुत ही अच्छा कैच पकड़ा. अक्षय राठौड़ इन्होंने वो 19 रन बनाए, टीम के करता धरता गए. स्कोर फिलहाल 34 पर रुका हुआ है, दुविधा बनी हुई है. आखिरी ओवर के अंदर बहुत अच्छी गेंदबाजी गौरव मडवी. गौरव मडवी का नाम रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के अंदर फिलहाल रबर बॉल में बहुत चर्चे में है. पिछले कई टूर्नामेंट के अंदर इनका प्रदर्शन अच्छा रहा है, चाहे वो बल्ले से हो चाहे वो गेंदबाजी हो. और अब जाकर बैटिंग करने के लिए नए बल्लेबाज बैटिंग नंबर 5 पर शर्विन भाटकर मैदान के अंदर आए गए, उनके ऊपर भी निगाहें रहेगी.
शुभम आमरे नॉन स्ट्राइक रेट पर गए। आखिरी ओवर के जो पहले 2 गेंदे थे उसके अंदर रन नहीं आए। धीमी रफ्तार का इस्तेमाल हुआ, विकल्प का इस्तेमाल किया और आने के साथ पहले गेंद के ऊपर श्रविन का शिकार किया गया। बल्लेबाज बैक टू पवेलियन जाने बने गए। श्रविन आए, श्रविन चले गए। आने के साथ उनको बैक टू पवेलियन भेजा गया। गौरव मडवी जबरदस्त गेंदबाजी करे। टेनिस क्रिकेट .in पर देखिए क्या हुआ था। बल्ले को लगे और उसके बाद विकेट कीपर के दस्तानों में बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। अंदर लाइव टेलीकास्ट आपको देखने को मिल रहा है। 34 रन 4 विकेट के नुकसान पर श्रविन भाटकर आउट फॉर डक, गोल्डन डक का शिकार हुए। गेंदबाज अब जाकर कीर्तिमान के दहलीज पर गए। नाम बनाने का सुनहरा मौका। हमारे इस टूर्नामेंट की दास्तान लिखने का काम, इस मैच की दास्तान लिखने का काम सहयोग देवस्थली कर रहे गए। दर्शन पवार मैडम हमारे साथ जुड़े हुए हैं, उनका भी स्वागत है। बहुत अच्छा काम रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के लिए ये भी कर रहे गए। गेंदबाज अब जाकर कीर्तिमान के दहलीज पर हैट्रिक लेने का सुनहरा मौका। 2 गेंदों में 2 शिकार किए गए। गौरव मडवी नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के स्ट्राइक रेट पर। तीसरी गेंद टप्पा खाने के बाद वो शरीर पर लगी और उसके बाद वो पीछे की तरफ चले गया। हमारे ऑफिशियल अंपायर लेग बाई का इशारा कर रहे हैं। तीसरी गेंद के ऊपर वो शिकार होता तो वो हैट्रिक कंप्लीट होती थी। 2 गेंदों में 2 शिकार किए। गौरव मडवी ने यही कहा, महीने के 2 शिकार, मेरी मेहनत नहीं जाएगी बेकार। इस टूर्नामेंट के अंदर रंग भरने के लिए हमें तैयार। टीवी रखिए ऑन, टेनिस क्रिकेट .in रखिए ऑन। गौरव मडवी बैकफुट पर चले गए थे। बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, मिस्टा स्ट्रोक है। गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर ले लिया कैच। इस ओवर के अंदर वो तीसरा शिकार किया गया। गौरव मडवी जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, आउटस्टैंडिंग गेंदबाजी। बल्लेबाज बैक टू पवेलियन जाएंगे। शानदार गेंदबाजी जय भैरी मुरुगवाड़ा के लिए निर्णायक ओवर के अंदर आए हैं। अर्जुन बैक टू पवेलियन चले गए। सौरभ नए बल्लेबाज मैदान के अंदर 7वें नंबर पर। 5 गेंदे इस ओवर की समाप्त हुए गए। 5 गेंदों के अंदर जबरदस्त गेंदबाजी। देखिए पहली गेंद के ऊपर बिंदी, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर वो विकेट का इशारा हुआ और उसके बाद वो चौथी जो गेंद थी उसके ऊपर लेग बाई का इशारा। 5वीं गेंद के ऊपर विकेट। आखिरी गेंद इस ओवर की। ऊपर की तरफ गेंद थी, सामने की तरफ खेल दिया, फील्डर है और उनके सर के ऊपर से हाथों को लगने के बाद गेंद दर्शक दीर्घा में, नो बॉल का इशारा। सौरभ आए, सौरभ ने कमाल किया, सामने की तरफ खेला। ज्यादा ऊपर गेंद थी उसको सामने की तरफ खेला गया। बैकफुट पर चले गए, सामने की तरफ फोर्स किया और अब जाकर चैलेंज भी किया गया। हमारे ऑफिशियल अंपायर के फैसले को नो बॉल का इशारा ऑफिशियल अंपायर का आया और उसके बाद वो चैलेंज किया गया। फील्डिंग करने वाली टीम ने हमारे ऑफिशियल अंपायर के फैसले को चैलेंज किया गया। टेनिस क्रिकेट .in पर अब जाकर विनिटी वैन में वो फैसला चला गया। थर्ड अंपायर का इशारा बिल्कुल आएगा। रिव्यू अनसक्सेसफुल, नो बॉल। नो बॉल का इशारा हमारे ऑफिशियल अंपायर ने दिया था। रिव्यू की मांग की गई और रिव्यू अनसक्सेसफुल हुआ। 7 रनों के साथ स्कोर कार्ड अब जाकर 42 पर पहुंच गया। गौरव मडवी ने आखिरी गेंद करने के लिए वो खर्चा किया गया। सुकीला माफी नहीं है, गलती से मिस्टेक वाला गाना गौरव मडवी ने बजाया है। 42 रन 5 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आने वाली गेंद थी। ऑन साइड की तरफ बल्लेबाज सौरभ इस गेंद को खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का ताल्लुक उतना अच्छा नहीं हुआ, बल्ले को लगी और उसके बाद सामने की तरफ रुकी। आखिरी गेंद के ऊपर वो सिंगल लिया गया। सिंगल के साथ स्कोर कार्ड राम जानकी गावखड़ी 5 ओवर का खेल समाप्त है। पहले इनिंग का खेल समाप्त हुआ। 43 रन 5 विकेट के नुकसान पर 43 प्राप्त हुए।
क्या वो पर्याप्त हो गए? ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से दिया जाएगा क्या? ये मैच बल्लेबाजों की जो समीर है वो आपके सामने। अक्षय राठौड़ 11 गेंदों में 19, ओम पांडे आइकॉन खिलाड़ी 7 गेंदों में 9, अजीत मोहिते 6 गेंदों में 4, शुभम आमरे 3 गेंदों में 2 रन बनाए, नॉट आउट रहे। श्रवण आउट फॉर डक, अर्जुन 2 गेंदों का सामना किया, खाता नहीं खोल पाए, और सौरभ 2 गेंदों में वो 7 रन उन्होंने बनाए। टॉस आने के बाद बल्लेबाजी करते हुए राम जानकी गावखड़ी ने 5 ओवर में 43 बनाए। मावा मोरे, ओमकार मोरे 1 ओवर 8 रन, इनको सफलता नहीं मिली। आरफ शेख एज आइकॉन खिलाड़ी 1 ओवर के अंदर 13 रन इन्होंने खर्च किए। गौरव मडवी बहुत ही अच्छा प्रदर्शन, 2 ओवर 14 रन 4 विकेट। सूरज वागदरे 1 ओवर 11 रन 1 शिकार। चिक चिक, थोडा आवाज वाढवा. चिक चिक, हॅलो, चिक 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 टिक, आवाज वाढवा प्लीज. हॅलो, चिक चिक प्लीज. हॅलो हॅलो, चिक. 30 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. अर्थात लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु मजा येईल या मॅचमध्ये. tenniscricket.in वरती सध्या एक दृश्य आपण पाहताय. प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरती ज्याचं नाणं खणखणीत वाजणार, त्याचंच नाव क्रिकेटच्या या विश्वामध्ये गाजणार. चॅम्पियन्स रणजी ट्रॉफी 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 5 त्याची तयारी झालेली आहे. अर्थात टॉससाठी आपण या ठिकाणी सज्ज आहोत. लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज आणि पूजा स्पोर्ट चिंचगरी या 2 संघादरम्यान सामना मी आमंत्रित करतोय. महेंद्र भोळे आणि मुन्ना मयेकर यांना आपल्या शुभस्ते केला जाईल टॉस. चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 powered by दीपक दादा पवार, को स्पॉन्सर को पावर्ड बाय ट्रिपल एस. आणि आता टॉस झालेला आहे. लाईफलाईन चॅलेंजर्स नाणीज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पूजा स्पोर्टला पाहतोय. तर टॉस पूजा स्पोर्टने जिंकला, काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षक. कारण आम्ही मागाशी पण मॅच क्षेत्ररक्षण जिंकलोय. एकमेकांविरुद्ध यापूर्वी कधी लढलाय? नाही, असं कधी पहिलं नाही. पहिलीच लढत आहे. पहिलीच लढत आहे. पहिला सामना, परंतु महत्वाचा आहे. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस तुम्ही या ठिकाणी जिंकलेला नाहीये, परंतु टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकलो असतं तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंग करताना आता किती माफक धावपल करती बघायला मिळते? 60-65. 60-65. कोणते बॅट्समन आहेत त्यांच्यावरती फार विश्वास आहे? आकाश आहे, साहिल आहे, सौरभ आहे, मी स्वतः आहे, परत रोहित आहे. असे चांगले बॅट्समन आहेत आपल्याकडे. अतिशय महत्वाचं म्हणजे पॉवर प्ले. पॉवर प्लेमध्ये किती धावा? पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 17 ते 18 धावांचा पाठलाग करू. या स्पर्धेमध्ये अशा काही वेगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला भावतात, ही स्पर्धा तुम्हाला का आवडते? याच्यामुळे आपल्याला एक ग्रामीण क्रिकेट खेळाडू आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्याचबरोबर आपले आता आयकॉन येतात, त्यांच्यासोबत खेळून पण एक अनुभव भेटतो. नक्कीच यातले पण प्लेयर कुठेतरी आपल्या वरच्या लेवलला खेळताना दिसतील. सिक्का उछला और पूजा स्पोर्ट के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि हम गेंदबाजी करेंगे, तो इस मुकाबले में नानीज को करनी है बल्लेबाजी. पुन्हा एकदा आपण समारोहाच्या कक्षाकडे जाणार आहोत, जिथे चंद्रकांत शेट्टी असतील. दुसऱ्या डावात काय घडतंय? लो स्कोरिंग मॅच आहे. 26 धावांचा पाठलाग कसा होतोय आणि या मॅचमध्ये काय नाटकीय मोड येतात ते सांगण्याकरता आपल्या महाराष्ट्राचा लोकप्रिय आवाज अर्थात चंद्रकांत शेट्टी मायक्रोफोनवर. धन्यवाद. प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकत होतात. आपण चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी पाहत आहोत रत्नागिरीमध्ये, आणि रत्नागिरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आजचा दिवस आयकॉनचा आहे. ग्रामीण संघ रत्नागिरीचे आणि जोडीला 2 आयकॉन असा प्रकारचा फॉर्मॅट, आणि चालू असणारा सामना आजच्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना आहे. सामना क्रमांक 4. अगदी 30 बॉलमध्ये करायचे 44. लक्ष मोठं नाही आहे, परंतु अशक्य सुद्धा नाही आहे आणि एवढंही छोटं नाही आहे. त्याच्यामुळे फाईट केली, सुरुवातीला काही विकेट आल्या तर मॅच बनू शकते आणि ती मॅच बनवावी लागणार आहे. जय भैरी मुरुगवाडा हाही एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. राम जानकी त्यांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. गावखडी संघ देखील पाहायला मिळतो आहे. सुयोगजी देवस्थळी आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत गुणलेखक म्हणून, आणि प्रेक्षक देखील लांब लांबून आलेले आहेत. पहा, अगदी
गुहागर तालुक्यातील शेवटचं टोकाचं गाव भातगाव, तिकडनं सुद्धा हर्षल खेडेकर नामक प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. क्रिकेटचं प्रेम आहे ते तुम्हाला शेकडो किलोमीटरचा प्रवास करायला लावतं आणि आपले आवडते खेळाडू पाहण्यासाठी, आपला सामना पाहण्यासाठी, स्पर्धा पाहण्यासाठी ही गर्दी होते. परंतु पाहूया, 2 डावांचा क्रिकेटचा खेळ आहे. भूमिका बदलली आहे, परंतु आता काय होणार? ओम पांडे यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. मुंबईच्या चेंबूर विभागातून गेल्या काही वर्षामध्ये लेदर बॉल क्रिकेट खेळता खेळता टेनिस आणि रबर खेळायला सुरुवात केली. गेल्या वर्षी ग्रेटर मुंबईच्या स्पर्धा या खेळाडूने गाजवली आणि चर्चेत आले ओम पांडे. विक्रोलियन संघासाठी सध्या क्रिकेट खेळतायत खरे, परंतु समोरही तेवढंच मोठं आव्हान आहे. आयकॉन म्हणून सध्या ज्या खेळाडूंना चांगली मागणी आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव बदलापूरचे आरफ शेख यांना आपण बॅटिंगसाठी पाहतो. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत गौरव मडवी आहेत. 2 ओव्हरला 14 धावा देत असताना 4 विकेट ज्या गौरव यांनी घेतल्या त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण आयकॉन तर महत्त्वाचे आहेतच, परंतु स्थानिक खेळाडू जर चांगले नाही खेळले तर मॅच जिंकल्या कशा जातील? कारण हे कॉम्बिनेशन ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला मॅचेस जिंकल्या जाणार आहेत. आणि आयकॉनवर तर थोडासा दबाव असतो, कारण आयकॉन म्हणून एक जबाबदारी असते. परंतु आयकॉन स्थानिक खेळाडूंना मध्ये मिळून मिसळून ज्यावेळेला खेळतो ना त्यावेळेला टीम जिंकतात. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, नाही. डॉट बॉलने सुरुवात केली आहे ओम पांडे. एक चांगले गोलंदाज आहेत, कटरचा वापर सुद्धा तेवढा चांगला करतात. डॉट बॉल जर आले, विकेट जर सुरुवातीला आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. अक्षय राठोड यांच्या सुद्धा रणनीत्या साफ आहेत की सुरुवातीलाच काही विकेट घ्यायच्या आणि याही परिस्थितीमध्ये दबाव बनवायचा. पॉवर प्ले, रबर बॉलमध्ये सुद्धा पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. सगळं काही आलबेला आहे. मैदान चांगलं आहे, खेळपट्टी चांगली आहे, प्रेक्षक चांगले आहेत, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरीची ही स्पर्धा सुद्धा गेली 5 वर्ष आपल्या सगळ्यांची मनं जिंकते. लांब आपटलेला बॉल, त्याच्यावर काय जबरदस्त प्रहार केलाय. आरफने मारलेला हा फटका जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार येताना पाहिला मिळाला आणि धावफलक जर पाहिलं तर आता पुढे गेलेला आहे. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहिला मिळाला, दुसऱ्या बॉलवर चौकार खेळलाय. आरफ यांची बॅटिंगची एक वेगळी शैली आहे. सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने असतो. नुकतीच धर्मवीर चषकात सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती आरफ यांनी. SG ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. आरफ बॉलिंगमध्ये देखील कटरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करतात, परंतु आता कमबॅक ओम पांडे यांना देखील करावं लागेल. या बॉलवर पुल केलाय आणि हाही पुल होतोय सक्सेसफुल. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. 4 बॅक टू बॅक आलेले 2 मोठे फटके. या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ होणार आहे याची नांदी इकडे पाहायला मिळते सुरुवातीलाच, परंतु विकेट याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये यायचं असेल तर विकेट हा एकमात्र पर्याय आहे. कारण 2 महत्त्वाचे बॅटर सध्या मैदानात आहे. मॅचमध्ये यायचं आहे, विकेट घ्या, मॅचमध्ये या. त्याच्यामुळे विकेटसाठी जावं देखील लागणार आहे. अजित मोहिते यशांच्या मागे आहेत. हो, स्लिपला फिल्डर तैनात होते, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस तेवढ्या सोप्या नसतात. अगदी वेगात गेला बॉल आणि त्याच्यामुळे कॅच होता होता राहिली आणि रनही येणार आहेत. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरी. यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून. वा आरफ वा, या षटकातील 3रा चौकार आलेला आहे. यस, षटकार आहे. हो हो, सहजगत्या पॉइंटला षटकार मारणं तेवढं सोपं नाहीये, परंतु आरफने काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त स्ट्रोक खेळलेला आहे आणि हा षटकार पॉइंटच्या दिशेने मारलाय. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा पल्ला गाठलाय. 15 धावा धावफलकावर आहे. विकेट घ्याव्या लागतील. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं स्वागत रत्नागिरी नगरीमध्ये.
यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, कॉल दिलाय आरफ यांनी, रन कंप्लीट. धावसंख्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 16 आलेल्या आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 44 करायच्या आहेत. रत्नागिरी हापूस आंब्यासाठी ओळखली जाते, तसंच रत्नागिरी क्रिकेटसाठी देखील ओळखली जाते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुद्धा ओळखली जाते आणि रत्नागिरी मात्र मग अंडरआर्म क्रिकेट असू देत, स्थानिक क्रिकेट असू देत, गावचं क्रिकेट असू देत, वॉर्डचं क्रिकेट असू देत, यासाठी देखील ओळखली जाते. आणि MPL मध्ये बाजी मारणारे रत्नागिरी जेट्ससाठी, लेदर बॉलसाठी सुद्धा ओळखली जातेच ना. तर अशी ही रत्नागिरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नामदार उदय सामंत साहेबांची एक ओळख राहिलेली आहे. भैया शेठ त्यांची साथ खूप चांगल्या पद्धतीने देत आहेत. आज जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र एक मानाचं पान रत्नागिरीला मिळत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आलेले आहेत, 24 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. आणि आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बॉलिंगसाठी कुणाला आमंत्रित करतायत अजित? शर्विन बाटकर येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मी तेच म्हणेल, मॅचमध्ये यायचं असेल तर विकेटचीच आवश्यकता आहे. एक अनोखी स्पर्धा, पावसाळ्यातील क्रिकेटसुद्धा रत्नागिरीकरांनी अगदी आता डोक्यावर घेतलेला आहे आणि आता याही स्पर्धेची लोक वाट पाहू लागलेली आहेत. आणि त्याच्यामुळे दीपक दादा यांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेला एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी समोर आणलं. सोनमताई, गिरीश भाऊ आणि सगळी टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि पावसाळ्यात सुद्धा महाराष्ट्राचा फोकस कसा रत्नागिरीवरती क्रिकेटच्या बाबतीत राहील याची सुद्धा काळजी घेतली आहे. आता तेच पाहायला मिळत आहे. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॉल हवेत आहे. आरफ मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतायत आणि बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने गेलेला आहे, ज्या ठिकाणी 1 रन मिळेल. पण त्यांनी सुरुवातीला काही पूल केले, जे मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळले. त्याच्यानंतर पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका लाजबाब होता. धावसंख्या आता 17 वर गेलेली आहे. प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील पाहायला मिळते. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं स्वागत असणार आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय आणि जास्त बाहेर गेला, त्यामुळे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी आजचा दिवस आयकॉनचा देखील आहे आणि रत्नागिरीच्या ग्रामीण संघांचा सुद्धा आहे. पण रत्नागिरीचे ग्रामीण गावागावात क्रिकेट आता खूप चांगलं तयार झालं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीने एक वेगळी उंची निर्माण केली. मग सावर्डेची स्पर्धा म्हणा, याही स्पर्धेचा गेली कित्येक वर्ष चर्चा पाहायला मिळते. किंवा चिपळूणचं पवन तलाव असू देत, या महासत्ता आहेत. जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने व्हाईट बॉल. आणि खेळाडू सुद्धा असं नाही की एकाच ठिकाणावरून येत आहेत. खेडमध्ये घडतायत, दापोलीमध्ये घडतायत, मंडणगडमध्ये घडतायत, गुहागरमध्ये, चिपळूणमध्ये, संगमेश्वरमध्ये, राजापूरमध्ये, लांजामध्ये, रत्नागिरीमध्ये, म्हणजे प्रत्येक तालुक्यातून आता खेळाडू सुद्धा पुढे येत आहेत. ही चांगली बाब आहे. टायमिंग नाही झालं या वेळेला आणि विकेट आलेली आहे. बॅटच्या टोकाला कडेला बॉल लागला आणि पकडली गेली कॅच आणि आलेली आहे विकेट. मॅच इकडनं टर्न होईल का? कारण आरब झालेत आउट. कॅच होतं समोर, परंतु बॅटच्या टोकाला बॉल लागून अगदी जवळच होते क्षेत्ररक्षक. त्यांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि इकडे विकेट आलेली आहे. पावसाळ्यातील 4 महिने पूर्वी आराम असायचा, परंतु आता 4 महिने पावसाळ्यातले सुद्धा क्रिकेटचे झालेले आहेत. एक कालखंड असा होता की मुंबई आणि परिसरामध्येच रबर बॉलच्या स्पर्धा व्हायच्या, परंतु आता त्या कोकणात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत, पश्चिम महाराष्ट्रात देखील होत आहेत. पुन्हा आता एकदा नव्याने जर पाहिलं तर टेनिस बॉलचं क्रिकेट दसऱ्यापासून सुरू होईलच. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 19. 22 बॉल 25. आणि आता अख्ख्या महाराष्ट्राला वेध कशाचे लागलेत माहिती आहे? गणपती बाप्पाच्या आगमनाचे, आणि स्पेशली कोकणवासियांसाठी. आणि मग गणपती आणि नवरात्र या कालावधीमध्ये क्रिकेट थोडंसं कमी असतं आणि पुन्हा मग दसऱ्यापासून क्रिकेट सुरू होईल. ते टेनिस बॉल घेऊन येईल. ओमकार मोरे म्हणजे बावा मैदानाच्या दिशेने चिपळूणचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आरबने त्यांचं काम केलं.
2 चौकार मारले, 1 षटकार मारला, परंतु डॉट बॉल जर अजूनही आले तर मॅच बनू शकते. रणनीत्या अक्षय राठोड, अजित मोहिते बनवतायत की याही परिस्थितीमध्ये आपण कमबॅक कसं करायचं हे सुरू आहे. तिकडे 19 धावा धावफलकावर, अजूनही पाहिजेत 25. आरबने केलेल्या 17 धावा, कमी कालखंडामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. बाबा, ओमकार मोरे, ओमकार मोरे, बाबा बॅटिंगसाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने खेळलेला एक कडक फटका. बॉल जातोय सीमारेषा पार. बाबाच्या बॅट मधून 4. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने पंच. या रबर बॉलच्या क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते. टायमिंग झालं तरी बॉल खूप लांब जातो आणि त्यामुळे सरळ बॅटने जेवढं तुम्ही खेळाल तेवढ्या चांगल्या रन बनतात या रबर बॉलवर. या चौकारांची धावसंख्या पुढे गेली आहे. आता कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग या वेळेला नाही झालाय, परंतु 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी साडीचा कॉल दिला गेला होता. फेकी केली आहे आणि थ्रो चुकीचा, आणि त्याच्यामुळे या 2च्या जोडीला एक ओव्हरथ्रोची सुद्धा येईल. अशा 3 रन इकडे येणार आहेत आणि धावसंख्या पुढे गेलेली आहे. जाऊन पोहोचते आता धावसंख्या 26. सव्वीस धावा धावफलकावर आहे. 18 अजूनही पाहिजे आहेत. 20 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. डॉट बॉल टाकावे लागतील. मागच्या मॅचमध्ये ओमकार धनावडे या गोलंदाजाने, स्थानिकच गोलंदाज होते, 12 पैकी 10 बॉल डॉट टाकण्याचा कारनामा केला होता. इतिहास घडवला होता. ऑप्शनच्या बाहेर टाकला गेला हा बॉल इकडे पाहायला मिळतोय. अंपायर आमच्याकडे पुन्हा एकदा वळलेत. व्हाईट बॉल कळवतायत आणि धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. आता गेली ही धावसंख्या 27 वर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बाबाच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळालाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये वेग मंदावलाय, परंतु त्याच वेळेला दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे गेली आहे. मॅचच्या दिशेने आता वाटचाल होऊ लागलेली आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी जय भैरी मुरुगवाडा या टीमची होते. 29 वर दुसऱ्याच ओव्हरमध्ये हा धावफलक जाऊन पोहोचलाय. आरबने धडाकेबाज सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बाबाने सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे. ते सुद्धा 9 वर पोहोचलेले देखील आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूला का घेतलंय त्याचं उत्तर देखील त्यांनी इकडे दिलंय. बॅट अगदी वेगात फिरवली आहे, परंतु बॉल आता पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये जाईल, जिकडे 1 रन तर कन्फर्म मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी. 30 धावा 18 बॉलमध्ये 14 पाहिजेत. अर्जुन यांना आपण पाहतोय. अर्जुन तोडणकर बॉलिंगला आलेले आहेत. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत आता 14 धावा. चांगली कामगिरी केली आहे. गौरव एक मैदानात आहेत. चांगली कामगिरी गौरव मडवीने बॉलिंगमध्ये केली होती. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येत आहेत आणि ते सुद्धा 3ऱ्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय. अर्जुन यांच्याकडून एक चांगला बॉल आलाय आणि डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. आतमध्ये आला हा बॉल आणि अजित मोहिते एक चांगले यष्टीरक्षक सुद्धा आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. असेच काही डॉट बॉल येतील का? नवे तर ते टाकावेच लागणार आहेत. हा ही बॉल पाठीमागे जातोय. वा वा वा, अर्जुन म्हणतायत ही मॅच आम्ही अजूनही सोडलेली नाहीये आणि स्लीपमध्ये कॅच पकडली गेली आहे. गणेश यांच्याकडून आली आहे विकेट.
विकेट आलेली आहे. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल का? कारण अर्जुन यांनी पहिले दोन्ही बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. स्लिप तैनात केली होती, तिकडेच विकेट देखील त्यांना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. सुरेश वागदरे अनुभव आहे त्यांच्याकडे, अनुभवी खेळाडू आहेत. मुरुगवाडासाठी चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. आजही ते खेळावं लागणार आहे. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. 30 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 14 करायच्या. 16 बॉलमध्ये जर पाहिलं तर अजूनही 14 पाहिजेत. हो 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 हो, आणखीन एक बॉल चांगलाच होता, परंतु पाठीमागे रन आलेली आहे. वाह, जर डॉट बॉल आला असता तर आणखी थोडासा दबाव वाढू शकला असता. अर्जुन चांगली बॉलिंग करतायत. याही परिस्थितीमध्ये प्रयत्न त्यांचा तोच आहे की आपल्या टीमला मॅचमध्ये आणायचं ऑप्शनच्या बाहेरून, परंतु अजित त्यांच्या हातात असणाऱ्या ग्लोव्जला बॉल लागून थोडासा बाजूला गेला आणि तो पाठीही गेला. आता थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न राहिला. इकडे धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या आता 32 वर आहे, म्हणजे अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि यानंतर ओव्हर सुद्धा महत्वाचे आहे. बी अ किंग ओव्हर, त्यामध्ये सुद्धा गेम थोडा चेंज होऊ शकतो. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. अर्जुन यांनी आपल्या टीमला मॅच मध्ये कायम ठेवलंय, परंतु इकडे बावा हा रा 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 खतरनाक. ओमकार मोरे बावाच्या बॅट मधून येतोय लांब लचक षटकार. स्ट्रेंथ मोठी आहे बाबा यांची आणि तेच पाहायला मिळेल. हा बॉल आखूड टप्प्याचा टाकला. उजव्या हाताच्या बॅटरसाठी खूप चांगली कामगिरी करत होते. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला लांबून फिरवायला गेले आणि तो बॉल आणखी लांब पडला आणि लगेच बाबा हरकतमध्ये आले आणि त्यांनी या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं 6 धावांसाठी आणि मॅच आता खुली केलेली आहे. 13 बॉलमध्ये 6 पाहिजेत. विविध प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हो हो, बिग हिट. याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळला गेला आहे आणि काही सीमारेषच्या डिक्लेअर झोनमध्ये जातोय. धावसंख्या इकडे पुढे जाईल. रबर बॉलची सिंधुदुर्ग जिल्हा प्रीमियर लीग देखील 19 ते 23 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे आपल्याला. गौरव सावंत यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. उडाळला असेल ती स्पर्धा. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. 12 बॉलमध्ये करायचे फक्त 5. पाहूया काय होईल. बी अ किंग ओव्हर. या ओव्हरमध्ये काही बदलाव होईल का? जर टार्गेट नाही अचीव झालं, जर एक चांगलं षटक या ठिकाणी टाकलं तर धावसंख्या मायनसमध्ये सुद्धा जाऊ शकते. त्याच्यामुळे आणि आता गोलंदाजीसाठी स्वतः अक्षय राठोड आलेले आहेत. बाबा एका बाजूला पाहायला मिळत आहेत. 17 धावांवर ते खेळतात. ओमकार मोरे, सूरज वागदरे त्यांच्या जोडीला आहेत आणि अक्षय राठोड बॉलिंगला आलेले आहेत. अक्षयने बॅटिंगसाठी चांगली कामगिरी केली होती. ज्यावेळेला ते बॅटिंगला आले होते सुरुवातीला 19 धावा संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांनीच केल्या होत्या. परंतु आता पाहायचं आता गोलंदाजीची भूमिका. बी अ किंग ओव्हर. यावेळेला स्ट्रोक खेळला जरूर आहे आणि या स्ट्रोकला पाठवलंय सीमारेषा पार षटकारासाठी. सूरज वागदरे आपला अनुभव दाखवत आहेत आणि या मॅचला येस मॅच चालू ठेवायची वाटतं. चला अजून किती करायचे, किती पाहिजे होते?
अजून 3 पाहिजे म्हणजे 4 प्लस करावे लागतील एकंदरीत. पंचेचाळीस धावा धावफलकावर आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय कव्हरची दिशा आणि वाह, अजूनही निकाल लागलेला नाहीये, थोडंसं थांबावं लागेल कदाचित. आणि पकडली गेली एक चांगली कॅच. चला, सभेत मॅचच्या दिशेने आता सामना जवळपास एकतर्फी आहे, परंतु त्याच्यातही काही चमत्कार होतोय का ते आपल्याला पाहायचंय. अक्षय यांनी घेतलेली विकेट त्यांचा आत्मविश्वास वाढून जाईल. आणि बॅटिंगसाठी प्रथमेश. चला, अधिकृत 3 रन पाहिजेत म्हणजे 4 मायनस केला तरी काही फरक पडणार नाहीये, तिथपर्यंत तर आपल्याला जावं लागणार आहे. म्हणजे त्यासाठी 3 रन पाहिजे बाकी आहेत. व्हाईट बॉल. नेक्स्टच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. अजूनही 2ची आवश्यकता आहे. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीचा आजचा आयकॉनचा दिवस. वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकांकडे चेंडू जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. अजूनही आम्ही मॅच सोडत नाहीये हेच सांगतायत इकडे. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळले आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. अजूनही जर पाहिलं तर एका धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बी अ किंग ओव्हर एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि ते सगळे कॅल्क्युलेशन करून आता क्रिकेट खेळावं लागतंय. स्ट्रोक खेळलाय परंतु बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच नाही झाली आहे. रन कंप्लीट. मॅचला जिंकलं गेलं आहे. जय भैरी मुरुगवाडा या टीमने सामन्याला जिंकलेला आहे. अभिनंदन. आणि राम जानकी आपल्याला सुद्धा पुढल्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा सामना संपलाय ज्यामध्ये जय भैरी मुरुगवाडा टीमने बाजी मारलेली आहे.